कडेगाव तालुक्यातील आसद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये बालचमूंचा आठवडी बाजार शनिवार दिनांक 27 डिसेंबर रोजी उत्साहात पार पडला। या अनोख्या उपक्रमात इयत्ता 1ली ते 4थीच्या तब्बल 90 विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला। या बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः पिकवलेल्या विविध पालेभाज्या, घरगुती खाऊंचे पदार्थ तसेच दैनंदिन जीवनावश्यक वस्तू विक्रीसाठी मांडल्या होत्या। ग्रामस्थ आणि पालकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी करून विद्यार्थ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद आणि प्रोत्साहन दिले। या बाजारातून सुमारे 20,000 रुपयांची उलाढाल झाली। या उपक्रमाचं विशेष आकर्षण म्हणजे काही विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पेमेंट पद्धतीचा वापर करून पैसे स्वीकारले, ज्यामुळे उपस्थितांमध्ये विशेष कौतुक आणि चर्चा झाली। बाजाराचे उद्घाटन चिंचणी केंद्राचे केंद्र प्रमुख गोपाळराव होनमाने, सरपंच मोहन जाधव, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष किरण जाधव आणि मुख्याध्यापक गोपाल पाटसुपे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी बोलताना मुख्याध्यापक गोपाल पाटसुपे म्हणाले की विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहारातून आर्थिक साक्षरता, व्यवहार ज्ञान आणि आत्मविश्वास निर्माण व्हावा या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला आहे। या कार्यक्रमात सहशिक्षक सचिन घोटाळे, बाळासाहेब चोपडे, सविता सुतार, माजी सरपंच राजेंद्र जाधव, तंटामुक्ती समितीचे उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य नलिनी जाधव, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी भोकरे, पत्रकार अतुल जाधव, शरद जाधव, सुशांत जाधव, शरद जगदाळे यांच्यासह पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्पेशल रिपोर्ट, पॉवर मराठी न्यूज। पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमीसोबत। आपला जिल्हा, आपली पॉवर, पॉवर मराठी न्यूज। एकच नजर चौफेर खबर। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।